हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू अवर चैनल RAKB। दोस्तों, अगर आपके पास पैसे हैं तो आपके जो भी पेंडिंग ड्यूज है उसे क्लियर कर दो। लेकिन अगर पैसे नहीं है तो टेंशन लेकर परेशान होने की कोई जरूरत नहीं है। आप हमारी वीडियो से सीख सकते हो कि रिकवरी एजेंट्स को किस तरह से हैंडल किया जाता है। और अगर आपको डिटेल इंफॉर्मेशन चाहिए कि आपके केसेस को कैसे मैनेज करना है तो आप हमारी पेड सर्विस भी ले सकते हो, जिसके लिए आपको स्क्रीन पर दिए हुए नंबर पर सिर्फ व्हाट्सएप मैसेज करना होगा। दोस्तों, हम डेली वीडियोस अपलोड करते हैं और अगर आप चाहते हैं कि ऐसी वीडियोस आपको हमेशा मिलती रहे तो चैनल को सब्सक्राइब करके बेल नोटिफिकेशन को ऑन करना ना भूलें। आइए स्टार्ट करते हैं आज की वीडियो और देखते हैं कि कौन से रिकवरी वाले की कैसे ठुकाई होती है। और हमें इंतजार रहेगा आपके प्यारे प्यारे कमेंट्स का कि आपको आज के इस वीडियो में कौन सा पार्ट सबसे अच्छा लगा। धन्यवाद दोस्तों। Good afternoon, sir. Hmm. Sir, good afternoon. This is Padma calling from Flex Salary. Hmm. 1 minute beyond the call, sir. Your profile is loading. Yeah, I'm speaking to Nilesh. हिंदी आता है मैडम तुमको हिंदी बोलने को? Hindi. You are हाँ, comfortable Hindi only? हिंदी, मराठी, गुजराती. Okay. Just be on the call, sir. I'm transfer the call. ओके. हॅलो सर, तुमचा कॉल ट्रान्सफर झालाय सर. नितेश ना? सॉरी, नितेश राईट? काय मॅडम? नाही, निलेश ना तुम्ही? बरोबर. हा. काय झालं सर? पेमेंट रिसीव्ह नाही झालं. आणखी काही इश्यू आहे का तुमचा? तुम्ही कोण, कुठून, कशा संदर्भात? फ्लेक्स सॅलरी प्रिया बोलते सर. तुमचा कॉल ट्रान्सफर झालाय सर मला. ओके. हा बोला ना. सर, इश्यू काय सर? पेमेंट आणखी रिसीव्ह नाही झालं सर. पैशाचा प्रॉब्लेम आहे मॅडम. समजू शकते सर, पण ना लास्ट 80 डेज वरून तुमचं पेमेंट रिसीव्ह नाही झालंय ना सर. नाही मॅडम, याचं 3-4 महिने अजून नाही होणार. आय एम सॉरी. का म्हणजे काय इश्यू आहे का? काय इश्यू? हा, बिझनेस बरोबर चालत नाही हो. बंदच केलाय बिझनेस. 2-3 महिन्यानंतर काहीतरी विचार करूया. आता मे महिन्याचे वेकेशनला 2 महिने गावी जातोय. त्यानंतर जरा गावावरनं आल्यानंतर काहीतरी विचार करूया काय करायचं, कसं करायचं. समजू शकते सर, पण ना काय होतं ना, तुमचं आता ना एका 10 दिवसामध्ये तुमचं अकाउंट ना एनपीए मार्क होतंय बघा. मग एकदा जर एनपीए अकाउंट मार्क झालं तर तुम्हाला माहिती आहे तुमचं सिबिल तर पूर्ण इम्पॅक्ट होते आणि वरून लिगल नोटीस यायचे पण चान्सेस असते सर. काय फरक पडत नाही मॅडम. एनपीए झाला तरी काही फरक पडत नाही आणि लिगल मला नोटीस आले तरी काही फरक पडत नाही. नोटीस मध्ये काय येणार मॅडम? रिकॉल नोटीस येणार, आर्बिट्रेशन येणार, डिमांड नोटीस येणार. काय होणार आहे? तुम्हाला लोनला पण किती प्रॉब्लेम आहे. मला लोन पाहिजेच नाही मॅडम. तुम्हाला तर मला पुढे लोन पाहिजेच नाही. तुम्ही म्हणतायत ना तसं की पाहिजे नाही म्हणून. आता म्हणतायत ना, जर पुढे जाऊन जर तुम्हाला जर गरज पडली, जर पाहिजे असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला जर लोन घ्यायचं म्हणजे हे सगळं चेक करतात राईट? नाही, ऐकून घ्या. मला समजा मला बघा लोन तर मॅडम पाहिजेच नाही, पण तरी पण मला लोनची गरज लागली ना तर माझ्या घरी ना 6 मेंबर आहे. माझी बायको आहे, माझे काका आहे, सगळ्यांच्या सिव्हिल स्कोर आहे ना मी चेक करून ठेवलेत. मला गरज लागली की त्यांच्या नावावर घेऊन टाकेन, विषय संपला. पण सर तसं नसतंय ना सर. आता तुम्ही बोलले तर त्याप्रमाणे मी बोललो तर आता म्हणता तुम्ही असं नाही होत. म्हणजे असं म्हणजे सगळं तुमच्याप्रमाणे चालणार मॅडम, आमच्याप्रमाणे चालणार नाही ना सर. मग मॅडम आता तुम्ही मग आता युज करायच्या टायमाला तुम्ही युज केला आणि नंतर द्यायच्या टायमाला तुम्ही मॅडम एक मिनिट, काय नाव म्हणाले तुम्ही तुमचं? प्रिया सर. प्रिया मॅडम, बघा मला युज करायला दिली अमाऊंट तर मी युज तर करणार ना. असं काय म्हणताय मॅडम? मग पेमेंट जर ऑन टाइम पेमेंट करूया ना. नाही म्हणतोय का मी पेमेंट नाही करणार मॅडम, पण सध्या आता माझी कडकी चालू आहे मॅडम. तुम्हाला आता सांगितलं काम बरोबर नाही.
आता मी गावी चाललोय परवा, तिकडे 2-3 ठीक महिने आहे. आराम करीन, जाम कमवले, काय कमवले नाही, सगळे गेले उलट. त्यानंतर येऊन नंतर पुन्हा विचार करीन बिझनेस आता करायचा काय, की उद्या उठून माझा हा बिझनेस बंद पडायलाच नकोय. एकाने मला डोकं दिलेलं आहे की बाबा आपल्या अंधेरीला जुहू बीचच्या इकडे आहे ना, पावभाजी की गाडी लाव. तो आपल्यासारखा एक गुजराती माणूस जैन पावभाजी बनवतो, तो रोजचे 10-15 हजार रुपये डेली कमवतो. संध्याकाळी 4 वाजता चालू करतो, 10-11 वाजेपर्यंत. ठीक आहे सर, तुम्ही करा, बट असा विचार आहे माझा प्लॅनिंग. तेवढा टाइम देऊ शकत नाहीत ना. मग नाही ना, at least एक एक्सक्यूज तरी मी प्रिया payment- मॅडम, एक मी तरी तुमच्या EMI payment एक करा ना मिनिट सर प्रिया तुम्ही. मॅडम, ऐकून तरी घ्या. मी तुमच्याकडे वेळ मागत नाहीये. मी तुम्हाला सांगतोय, तुमचा कॉल आला म्हणून मी तुम्हाला जस्ट इन्फॉर्म करतोय, इंटिमेट करतोय. मग सर आमच्या पण हातामध्ये राहणार नाही, आम्हाला पण अकाउंट प्रोसेस मग तुमच्या हातामध्ये तुम्ही ठेवू नका. मी तुम्हाला सांगितलं तुम्ही तुमच्या हातात ठेवा. जर टाइम पाहिजे म्हणाला मग तुम्हाला सर फील्ड व्हिजिट पण होण्याचे चान्सेस राहतात सर. होऊ द्या ना, काय फरक पडतो. फील्ड व्हिजिट करणार तर तू काय माझा जीव घेणार आहे. आणि ऐकून घ्या मॅडम, एक मिनिट, तो एक मिनिट प्रिया मॅडम, एक मिनिट, पेमेंट आपण करूया, पण ऐकून घ्या. फील्ड व्हिजिटची तुम्ही मला सांगताय, तर फील्ड व्हिजिट वेळेला येऊन काय माझा गळा दाबणार आहे? तसं नाही सर. मग कसं? आणि फील्ड व्हिजिट वाला आला, एक मिनिट प्रिया मॅडम, कम्प्लीट होऊ द्या माझं. फील्ड व्हिजिट आला तर येताना काय आयडी कार्ड, ऑथरायझेशन लेटर, होम व्हिजिट लेटर, डीआरएस हे सगळी वस्तू घेऊन येईल का असंच हात हलवत येईल आणि विचारणार क्या हो गया, पेमेंट नाही हुआ, असं होतं का? हो सर, करेक्ट आहे, मी समजू शकते सर, पण ऍटलीस्ट तुम्हाला एकतरी EMI पे करायला पाहिजे. नाही मॅडम, आय एम रिअली सॉरी, मला माझ्याकडे पैसे नाही आहे. मी आता 4 दिवसानंतर मला गावी जायचंय. गावी जाताना मला 2-3 महिन्याचं घरात अन्नधान्य भरायचंय. आता मला 2-3 महिने राहायचे म्हणजे काहीतरी पैशाचा पण जुगाड करावा लागेल. हे सगळे विचार आता मला करायचे. आता मला हा विचार नाही करायचा आहे. हे आपण करूया 2-4 महिन्यानंतर, आपल्याकडे पैसे विषय आल्यानंतर. आता आपल्याला विचार हे करायचा, गावी जाऊन थोडा आराम करायचा तिकडे. पॉसिबल नाहीये सर तेवढा नाही नाही, ते पॉसिबल असो किंवा नसो, तो तुमचा प्रॉब्लेम आहे, तो माझा भाग नाही. तुम्ही फक्त ह्याच्यावरती आरटीपी चालू द्या, रिमार्क मध्ये फंड इश्यू टाकून केसला फ्लो करून टाका, बघूया नंतर. सर तुमच्या साईडने एकदा तुम्ही ना मेल ड्रॉप करा सर, की तुम्हाला एवढा अहो कितींदा मेल करायचे, हेच कामधंदा करत बसायचं का? मेल करा, मेल करा, मेल करा. मेल गेल्याने काय फरक पडतोय? काही फरक पडत नाही मॅडम. तुम्हाला काय वाटतं, मी मेल नाही केला असेल? कितींदा मेल करायचा? मग ऑब्व्हियसली ना सर, तुम्ही टाइम. अहो पण मेल कितींदा करायचा मॅडम? एकदा, 2दा, 3दा, 17 वेळा मी केलेत मॅडम. आता परत तुम्ही सांगता 18 वेळा मेल करा. मेल गेल्याने काय फरक पडतो मॅडम? काही फरक पडत नाही. बँकेला मेल गेल्यावर बँक पैसे सोडणार आहे का मॅडम? मग ऑब्व्हियसली सर तुम्हाला पण टाइमवर पेमेंट करायला पाहिजे ना सर. अरे पण आता टाइमवर मॅडम, प्रिया मॅडम, आपल्याकडे टाइमवर पैसे नाही आहे मॅडम. आता काय करणार? तुम्हाला तर तुमचा पगार भेटतो ना टाइमवर, तुम्ही असंच बोलणार. आता तुमच्या 4 दिवसानंतर तुमचा पगार होईल. तुम्हाला काय, आम्ही धंदेवाला माणूस, कधी धंदा लॉस होतो, कधी चालतो. आता बघा ना, 2-3 महिन्यापासून धंदा चालत नाही, काय करणार? सर लास्ट 3 महिने झालं तुम्ही पेमेंट नाही केलं. अहो तर तेच म्हणतोय ना, 3-4 महिन्यापासून मी केवढा प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला माहितीये. आता आठवडा अगोदर मी 4,500 रुपयाचे एलपी, ऐकून घ्या, माझं कम्प्लीट वाक्य होऊच देत नाही मॅडम. मध्ये तुम्ही बोलता मला राग येतो, ऐकून घ्या. एक 4-6 दिवस झाले. पॉसिबल कसे? अहो मॅडम, ऐकून तरी घ्या माझं. 4 दिवस अगोदर मी ब्लॅकचा सिलेंडर वापरतो. तुम्हाला माहितीये 4,500 रुपये घरगुती सिलेंडर आणलाय मी. तुम्हाला माहितीये 4,500 रुपये मला सकाळचे संध्याकाळ झाले तेव्हा जाऊन कुठून तरी जुगाड केला मी. तुम्हाला काय वाटतं, इकडे काय मी मजा मारतोय? सर मी ते म्हणतच नाहीये, पण मग एलपीजीची केवढी लफडी चालू आहे. तुम्ही लोक एक तर पुढे येत नाही, गव्हर्नमेंटला तुम्ही सांगत नाही. तुम्ही बायका, तुम्हाला समजत नाही का आपल्या घरी चूल पेटवायचा किती त्रास होतो ते? तुम्ही लोक पुढे का नाही येत? सगळ्या येऊन सगळ्यांनी हे करा ना, काहीतरी मोर्चा काढा ना, की भाई एलपीजी इतना सरकार तुम इतना महंगा क्यों कर दिया? गरीब आदमी जाएगा किधर यार? एक टाइम था कांग्रेस के सरकार में 120 रुपये का सिलेंडर था. एवढं महाग करून टाकलंय. 912 रुपये सिलेंडर आहे, 4,500 रुपये मागताय. याला काय अर्थ आहे का मॅडम? आता ते मला कसं माहित असणार? अहो पण तुम्ही बायका आहे, तुम्हाला समजत नाही काय? तुम्ही लोक पुढे या ना. असं काय करता? सरकारला सांगा ना की भाई हे क्या नाटक आहे तुम लोग का?
काही असो मी बघा, तुम्हाला सांगायला- आपण मी तर एकत्र पण आले ना वर्कच करते ना. तर सगळं करू माझी शकतो. कंपनी आज आहे, मला किती यामध्ये त्रास झाला मला तुम्हाला माहितीये? माझ्या 4,500 रुपये मनासारखं मला करायला- मोजता मोजता जीव निघाला तिकडे. 500-500च्या 9 नोटा दिल्या मी त्याला. माझा जीव कसा वरती खाली झाला तर तुम्हाला माहितीये? तुम्हाला काय माहिती पडणार? तुम्ही आता 4 दिवसांचा पगार घेईल. आपलं झालं. सकाळी 8 वाजता सर, आले, तुम्ही कॉल माझं- ओपनिंग केली, नाही, नाही, 7 वाजता माझं- कॉल हे झालं, एक लॉग आउट मिनिट, केले की एक घरी मिनिट. निघाले. तुमचा इश्यू माझा इश्यू हा आहे, माझ्याकडे आता सध्या पैसे नाही आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतोय ह्याच्यावर आरटीपी चालू द्या मॅडम. आता बोलणार का मॅडम? मॅडम, ओ प्रिया मॅडम, आहात का गेले? प्रिया मॅडम, प्रिया मॅडम, आवाज येत प्रिया. हेलो। हेलो। हम्म। हाँ सर, गुड इवनिंग। आईडीएफसी से बोल रही थी। कौन? हेलो। कौन बोल रहे हैं? आईडीएफसी से पूजा बात कर रही थी। पूजा। बोलो पूजा, सर, किससे ये बात कर रहे हैं? कार्ड का राहुल किससे? से बात कर रहे हैं ना? हम्म। सर, ये कार्ड का आपका पेमेंट बाकी था। कार्ड का पेमेंट का बाकी है? हाँ। क्या है मेरा लास्ट 4 डिजिट नंबर? सर, आपका लास्ट 4 डिजिट है 7915। पेंडिंग है मैडम, बोलिए। हाँ, एक सेकेंड ना सर। हाँ, मैं बताती हूँ आपको, एक सेकेंड। हॅलो हेलो। राहुल सर. हाँ। सर, हे क्रेडिट कार्डचं ड्यूज पेंडिंग होतं, त्या रेकॉर्डिंग कॉल केला मॅडम मी तुम्हाला. हे काय कार्डचं नाव? पेमेंट. माझं नाव निशांत आहे सर. निशांत, हा, बोला. बोला की काय झालं? पेंडिंग आहे? म्हटलं कार्डचं ड्यूज पेंडिंग येतं ना, त्या रेकॉर्डिंग तुम्हाला कॉल केलेला. कार्ड एंडिंग आहे आपलं 7915. हम्म. त्याचं कार्डचं ड्यूज पेंडिंग होतं सर. होय, पेंडिंग आहे. मग हे पेमेंट कधीपर्यंत क्लिअर होईल सर? काय सांगू शकत नाही, जरा वेळ लागेल. वेळ तरी मंथ एंड पर्यंत होऊन जाईल का सर? प्रयत्न करतो की, झालं की करून टाकतो. खूप जास्त अमाऊंट नाही सर, 25,937 रुपीज आहेत. ते तेवढे जरी पे झाले ना तरी काय हरकत नाही. प्रयत्न करूया की निशांत. ठीक आहे, चालेल. ओके. ऍड्रेस वरती आहात का तुम्ही? नाही, मी ऍड्रेस वरती नाही आहे. नाही, मी ऍड्रेस वरती नाही आहे. आता कुठे, आता जर भेटायचं झालं तर तुम्ही कुठे भेटताल सर? नाही, आता सध्या मी आउट ऑफ स्टेशनला आहे. आउट ऑफ स्टेशन आहे तर येणार कधी? काय सांगू शकत नाही, कामानिमित्त बाहेर गेलोय. हॅलो. हॅलो. गुड आफ्टरनून सर, विनय बोलतोय. किती लोक येणार? असं किती लोक येणार? येणार म्हणजे ते त्यांचा सिनियर आहे, मी तेच बोलत होतो. हे आपलं कार्डचं असं जे आता पेंडिंग मध्ये चाललंय, याचं म्हणजे काय स्टेटस मला समजेल का? पेमेंट स्टेटस काय असेल? स्टेटस सध्या मलाच माहित नाही स्टेटस काय आहे, त्यात तुम्हाला कसं सांगू? मग सर, तुम्ही जर येत असाल तर मुंबईला कधी येणार आहात इथे? मुंबईला आता सुट्टी पडल्या की येणार. नाही, कसं माहितीये, माझ्याकडे एक सोल्युशन आहे. जर मी तुम्हाला पाहिजे पूर्ण कार्ड अकाउंटचं आहे ना, हा, ते रोटेशन करून करणार, ते करायचं. तसं करून देईल मी तुम्हाला. नको ते कसं करायचं त्याच्याने नाही. काय होईल की तुमचं पाहिजे कार्ड पण रेग्युलर होतं आणि कलेक्शन मध्ये पण राहणार नाही. नको इलिगल प्रॅक्टिस पाहिजे करायचं आपण नाही. 51च करूया ना मग सर. 51 टाकून 51 काढू. जेवढं हे आहे तेवढंच करू. तुम्हाला मग स्वायपिंग चार्ज पण नाही लागणार. मग मला म्हणजे कमिशन मिनिमम ड्यू आहे ना, जी मिनिमम तेवढंच करू मग. मग मला कमिशन किती भेटेल? तुम्हाला मी कमिशन देऊ? हा. तर मी असं बोलतोय, मी तुम्हाला कमिशन देऊ म्हणजे मी तर माझ्यासाठी लॉस घेतोय ना सर. स्वायपिंग चार्ज पण विचारत नाही. स्वायपिंग चार्ज मी तुमच्याकडून बोललो का? विनय साहेब बघा, कोणी असं फुकट कोणी रोटेशन करत नाही. आता सर, आता त्याच्यामध्ये कसं माझं एक रिझॉल्युशन आहे, एक कार्ड कलेक्शनला पण राहणार नाही म्हणून बोललो. नाही, असू दे, कलेक्शनला असू दे, काय प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही कार्ड रोटेशन करता करा, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण मला कमिशन किती त्याचं सांगा. तुम्हाला कमिशन 5,000 देऊ? 5,000? 4 लाखाच पूर्ण रोटेशन करणार सर. 5,000 देणार नाही, 20% पाहिजे मला. 20 सर, 5,000 ठीक आहे ना सर, तेवढं करून देतो मी तुम्हाला. नाही 20% पाहिजे. 5,000 कार्ड मध्ये सोडून टाकेन. नाही, मग किती? 20% पाहिजे मला. 20% आम्हाला पण नाही भेटत, आम्हाला 10% भेटतो.
असं कसं होईल? आम्हाला म्हणे का मला तुमच्या का ह्याच्यामागे मला दहा का टक्के माहित नाही आम्हाला काय काय भेटणार आहे? रिकव्हरीचं कलेक्शनचं प्रोसिजर मला का माहित नाही काय? अरे सर पण आम्हाला तेवढं नाही भेटत आहे ना सर. तेवढं आम्हाला तर भेटलं पाहिजे, 2 पैसे भेटले. स्वॅपिंगच्या त्या तुम्हाला 4 लाखाचे काढले म्हणजे 4,500 रुपये तर तेच झाले. हम्म. मग 4,500 रुपये त्यातले तुम्हाला मी 5 देतो त्यातले करून बाहेर कार्ड मध्ये सोडून देईल लास्ट ओटीपीला. नाही 5,000 मध्ये काय वर्कआउट होत नाही ते. 5,000 कसा वर्कआउट होणार? किती कर तुम्ही तर अमाऊंट सांगा मला किती करू. 20% बघा की. 20% 20 सर एवढे जास्त जातात ना सर. सर एवढं तरी समजून घ्या ना. आपल्या गरीबातले आपण येते त्यातलं कुठे एवढं अमीर बनणार आहे. अरे कलेक्शनचं काय माहित नाही का मला? आम्ही पण आमचे मित्र पण सगळं तेच करतात. तेव्हा 20% म्हणून मी बाहेर थोडेफार देतो ना सर. तेवढं 7,000 करू. हा? नाही 8,000 करू. 8,000? हम्म. नाही कसं तेवढं कसं होईल? मग किती तुम्ही अमाऊंट एक सांगा. 20% बोलताय. आणि एक तरी अमाऊंट सांगा मला, मी तसं बोलायला. कारण मला पण त्यातून कॉस्टिंग निघाली पाहिजे ना सर. मला 10,000 रुपये त्याच्या मागे खर्चच आहे. असं कसं होईल? मोठं कमिशन भेटतंय. 4,000 रुपये रोटेशन करून 5,000 रुपये सर माझ्या त्याच्या. 60,000 भेटतंय की नाही तुम्हाला? किती भेटतंय तुम्हाला? 60,000 रुपये भेटतंय की नाही? 60,000 रुपये कसं काय भेटेल? किती पर्सेंटेज भेटतंय तुम्हाला? किती पर्सेंट भेटतंय सांगा मला. आम्हाला सर 10% भेटतो. खोटं सांगू नका तर खरं आहे. 10% भेटतो. 10% म्हणजे 40,000 रुपये झाले. त्यातलं तर तुम्हाला त्याच्या मागे खर्चच आहे ना तेवढा. 20,000 द्या मला. 5,000. 20,000 द्या. त्या तुम्ही डायरेक्ट 50% मागताय. येणार त्यातले 40. त्यातून मला 10,000 रुपये. तेवढं जर तुम्हाला इन्कम भेटायला की 20,000 मला 20 द्या. नाही 20,000 द्या, करा रोटेशन. 20,000 50-50. ठीक आहे 5-10 मिनिटं द्या मला. हॅलो. गुड इव्हनिंग सर. प्रकाश राय यांच्याशी बोलणं होतं ना? हो मॅडम बोला ना. आपण कोण? सर मी HDFC बँकेकडून हर्षदा बोलते. कॉल रेकॉर्ड होतोय. तुमच्या हो. होम रिगार्डिंग कॉल केला होता. 20 तारखेला सर तुम्ही अरेंजमेंट करून पेमेंट करणार होता. आजची 22 तारीख आली. अजून पेमेंट नाही अपडेट झालं सर. पुढच्या महिने करूया ना मॅडम. पुढच्या महिन्यामध्ये का सर? ऑलरेडी डिले झालंय ना तुमचं पेमेंट. 2 EMI पेंडिंग मध्ये आहेत ना. 15 बरोबर. तारखेची पैसे नाही ना मॅडम, काय करणार हो मॅडम? मग थोडं ट्राय करा ना सर अरेंजमेंट करायला. अहो मी सकाळच्या संध्याकाळ प्रयत्न करतो, काय करू, मी दमलो मॅडम, म्हणून झोपलो थोडंसं. थोडं ट्राय तर करू शकताय ना सर. मॅडम मी ट्राय करून दमलो म्हणून थोडं झोपलो होतो. तर हे काही रिझन नाही झालं ना सर. पेमेंट मग काय रिझन देऊ तुम्हाला मी मॅडम? मला सांगा मी काय रिझन देऊ? अरेंजमेंट करून दमलो आणि झोपलो, हे काही रिझन झालं का? आता सकाळच्या संध्याकाळ झाली, सगळ्याकडे जाऊन आलो, सगळ्यांकडे पैसे मागितले, सगळ्यांनी नाकार दिला, वैतागलो, आलो, थोडंसं जेवलो आणि झोपलो. अजून काय बोलू मॅडम? ब्रांच मध्ये या आणि तसं सांगा. मॅडम ब्रांच मध्ये यायला काही नाही, मी येतो, पण मला तुम्ही 300 रुपये पाठवा. येणं जाणं गाडी भाडं महाग पडतं मॅडम, माझ्याकडे पैसे नाही. सर 300 रुपये का पाठवायचे? तुम्ही मला का बोलवता त्या ब्रांच मध्ये? त्याच्यासाठी पेमेंट होत नाही ना. जे स्टेटमेंट आता मी ब्रांच मध्ये येणार तर काय पैसे घेऊन येणार काय? बोलवते सर ब्रांच मध्ये. नाही ना, मी नाही येणार. तुम्ही मला घ्यायला या गाडी घेऊन, किंवा मला पैसे पाठवा, गुगल पे करा. मी कॅबनी येईन, कॅबनी घरी जाईन. बँक आली होती का सर तुमच्याकडे? हो माझ्याकडे बँक आली होती. होम लोन घ्या, होम लोन घ्या, तुम्हाला चांगली ऑफर देतो, चांगली ऑफर देतो. नाही मी नाही गेलो होतो, तुमचे लोक आलेले माझ्याकडे डॉक्युमेंट्स घेऊन सगळे. मी कशाला जाऊ? आय एम द कस्टमर. मी कस्टमर आहे मॅडम. होम लोन वाटत फिरत नसते सर. हे तुम्हाला वाटत नाही. तुम्ही कधी होम लोन घेतलंय काय? मग तुमचं हे स्टेटमेंट आहे ना, ते ब्रांच मध्ये येऊन बोला सर की मी नाही बोलणार. मला ब्रांच मध्ये तुम्ही फोन करताय तर मी फोनवरच सांगणार ना मॅडम. असं काय करता? काय नाव आहे तुमचं? काय बोलताय तुम्ही? तुमचं पूर्ण नाव काय हो मॅडम? हर्षदा म्हात्रे. हा. एम्प्लॉय आयडी काय मॅडम तुमची? 209 HF 209243. हा. कुठे बसता तुम्ही? कलेक्शन डिपार्टमेंट मुंबईवरनं बोलते सर. हा. मुंबईला कुठे बसता? मुंबई जाम मोठं आहे. ऍड्रेस सांगण्याची ऑथॉरिटी नाही. तुमच्या नियर बाय ब्रांच मध्ये या आणि तसं अपडेट करा सर. हा. मग तिकडचे नियर बाय ब्रांच लोकेशन बघा आणि तिकडचं गुगल मला काय बोलतात
रेपिडोचं भाडं बघा किती आहे जाणं येण्याचं, ते मला पाठवा, मी जाऊन येतो. का सर तुमचं ईएमआय तुमचं पेंडिंग आहे, मग अरे पण मॅडम, म्हात्रे मॅडम असं काय करता तुम्ही? मला सांगतात आहे ना ब्रांच मध्ये जावा, माझ्याकडे पैसे नको आहे का? तुम्हाला डोक्यात काय मेंदू बिंदू आहे की नाही? मी बोलतोय माझ्याकडे पैसे नाही. व्यवस्थित बोलते ना तुम्ही सुद्धा अहो व्यवस्थित मात्र बोला. मॅडम मी मग काय सांगू तुम्हाला? मी सांगतोय माझ्याकडे पैसे नाही, मग जी पैसे language पाठवा. use करताय ना सर ती बोला. अहो म्हात्रे मॅडम, मी तुम्हाला एवढंच बोललो की तुमच्या डोक्यामध्ये मेंदू आहे की नाही, अजून काय बोलू मॅडम? जी लँग्वेज युज करताय ना ती तुमच्या घरी युज करा सर. अहो मी घरातूनच बसून बोलतोय. कॉल नाही आलं. मी Payment टाइमपास pending आहे, करत दोन नाही. वेळी तुम्हाला call वाटत असेल मग संध्याकाळपर्यंत तुम्ही 6 वाजेपर्यंत टाइमपास करू शकता, पण मी नाही करत मॅडम. मग पेमेंट अपडेट करून द्या सर. अरे मॅडम, आता तुम्हाला काय बोलू ना मला? आता मी बोललो तुमच्या डोक्यात मेंदू नाही तर असे लँग्वेज बोलू नका, तसं लँग्वेज. आता मी असं बोलू का मी 9 महिन्याचं प्रेग्नेंट आहे, माझा बाळ बाहेर येऊ दे त्यानंतर पेमेंट द्या, असं बोलू का? काय तुम्हाला काय सुस्त आहे की नाही? काय बोलताय तुम्ही? हा मग पेमेंट अपडेट करून द्या सर. हा तर पेमेंट अपडेट करूया मॅडम, जरा थांबा, आपण पुढच्या महिन्यात बघूया काहीतरी पैसे विषय आले की आपण. का वेळ हवा? ऑलरेडी 15 तारखेचे 2 इन्स्टॉलमेंट पेंडिंग आहेत ना. काही फरक पडत नाही हो मॅडम, काही फरक पडत नाही. स्टेटमेंट 2 असो, 3 असो, 4 असो, 6 असो, आपण पैसे आल्यावर एकत्र भरून टाकूया. मात्र मॅडम तुम्ही काळजी करू नका, तुम्ही डोक्याला ताण देऊ नका. तुम्ही पेमेंट अपडेट करून घ्या सर. तुम्हाला लिंक रिसीव्ह झाले मात्रे- ऑनलाईन पेमेंट अपडेट करा. तुम्हाला यायला जमत नाही ना ब्रांच मध्ये. नाही मी Online ऐकून payment घ्या, update मला करून द्या. ब्रँच मध्ये यायची गरज नाही मात्रे मॅडम, पण गरज तुम्ही नाही, मला का गरज नाही? अरे तुमचं ऐकत EMI नाही तुम्ही. pending तुम्हाला मध्ये काय ठेवा. हो, तुम्ही घोड्यावर आहे का हो? जर थांबा की मग तुम्ही पेमेंट बोल- अपडेट करून द्या सर. तुम्हाला अरे बाकी तुम्ही काय बाई आहे हो मॅडम? तुम्ही ऐकायला पण मागत दुसरं नाही. काही बोलण्यासाठी कॉल आला, पेमेंट रिगार्डिंग कॉल आला तर पेमेंट आता मी इकडे गंमत नाही करत आहे. मला काय टाइमपास मग करा, तुम्ही मला बोलताय- मला काय काम धंदा नाही का तुमच्यासारखा? बसलाय फोन मग फिरवला, payment हॅलो update करून पेमेंट द्या. केलं payment काय? regarding call आला तर payment माझ्याकडे regarding काम call धंदा करा. भरपूर आहे मॅडम. काम धंदा Timepass करू नका इकडे फालतूचा. टाइमपास साठी कॉल नाही ना आला तुम्हाला. ते मला माहिती पडतं, कॉल रेकॉर्डिंग होते की नाही तुमचं? कॉल रेकॉर्डेडच आहे सर. हा मग मी कंप्लेंट करीन, बाई माझ्याशी अशी बोलतात, असे वागतात. तुम्ही सुद्धा काय लँग्वेज युज करते ते सुद्धा रेकॉर्डेड मी व्यवस्थित लँग्वेज युज करतो आहे. तुम्ही थांबत नाही मात्रे मॅडम, तुम्ही थांबतच नाही. कस्टमर काय बोलते, कसं बोलते, जर समोर बोलतात ब्रांचला या, मी येतो ना.